नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या न्यूजपासून, कालच्या क्वेश्चनपासून एक्झॅक्टली. महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे खालीलपैकी कोणावर 2 सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली आहे? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजेच काय, हार्दिक पांड्या आणि के एल राहुल. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोघांवर. कॉपी विथ करण या शो मध्ये, जो की सूत्रसंचालन करण जोहर करतो, या शो मध्ये त्यांनी महिलांविषयी एक आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यामुळे त्यांच्यावरती 2 सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली होती. पण ऍक्च्युली परत जे प्रशासकीय समितीच्या सदस्य आहेत डायना इडूजी यांनी हे प्रकरण बीसीसीआयच्या कायदे विभागाकडे पाठवले आणि त्यांच्याकडून सल्ला मागवला आणि सांगितलेलं आहे की पुढे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित केले जावे, अशी ही आता सध्याची लेटेस्ट शिफारस आहे. आशा करतो की तुम्ही यावेळेला क्रिकेटच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहे त्याची रिव्हिजन केली असेल. मित्रांनो, रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही एखादा टॉपिक वाचलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन आला आणि तुम्ही तिथे कन्फ्यूज झाला आणि तुमचं जर आन्सर चुकलं तर मग ते खूप चुकीचं ठरतं, वाईट ठरतं. त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन ही करायची आहे. रिव्हिजन करताना सुद्धा तुम्ही काही स्टॅटिस्टिक असतात, कधी स्थापना झाली, कितवी आवृत्ती आहे, किंवा लोकेशन कुठे झालं, ते अशा काइंड ऑफ जे असतात ते नीट बघा. किंवा कितवे ते मुख्यमंत्री असतात किंवा कितवे पंतप्रधान असतात, अशा रिलेटेड जे नंबर असतात, स्टॅटिस्टिक असतात, त्यावरती फोकस करणं हे इम्पॉर्टंट असतं रिव्हिजनच्या वेळेला. ओके, चला सुरुवात करू आपण आता आजच्या न्यूजपासून. फिरोदिया पुरस्कार. आता फिरोदिया पुरस्कार घेण्याचं रिझन असं आहे कारण फिरोदिया पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो नंदन निलकेनी यांना मिळालेला आहे. आणि नंदन निलकेनी आता न्यूजमध्येच होत्या की जे डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासंबंधी आरबीआयनं जी एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष नंदन निलकेनी आहेत, जे की को फाउंडर ऑफ इन्फोसिस आहेत. ओके, यामुळे घेतलेल्या. आता फिरोदिया पुरस्काराविषयी थोडक्यात सांगतो की हा जो फिरोदिया पुरस्कार आहे हा HK फिरोदिया फाउंडेशन तर्फे दिला जातो आणि हा पुरस्कार सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रामधील योगदानासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. हा जो पुरस्कार आहे तो दोन याच्यामध्ये दिला जातो. तर हा एक लाईफ टाईम अचिव्हमेंट आणि यंग अँड प्रॉमिसिंग इनोव्हेटर असा दिला जातो. आणि जो लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे यावेळीचा तो नंदन निलकेनी यांना मिळालेला आहे. आणि हा जो आहे तो भारतीयाला दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पहिला पुरस्कार आहे तो 1996ला दिला गेलेला आहे आणि पहिला पुरस्कार दिला गेला तो APJ अब्दुल कलाम आणि विजय भटकर यांना दिला गेलेला आहे. ओके, हे जस्ट नोट करून ठेवा, हा कधी दिला गेला, पहिला कोणाला मिळाला गेला. कारण आता नंदन निलकेनी यांना मिळालेला आहे. सध्या सुद्धा डिजिटल देयकांसाठी जी त्यासंबंधीचा उपाययोजना करण्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्याचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत, त्यामुळे कदाचित त्याच्यावरती क्वेश्चन बनेल. जसं सांगितलं तसं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील योगदानासाठी हा दिला जातो HK फिरोदिया पुरस्कार. तर बघा, मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक संदीप त्रिवेदी यांना मिळाले, ते भौतिक शास्त्रज्ञ आहेत. आणि बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे संचालक सत्यजित मेयर जीवशास्त्रज्ञ आहेत, यांना मिळालेला आहे. आणि जो जीवनगौरव पुरस्कार आहे हा जो आहे तो नंदन निलकेनी यांना मिळाला आहे. जसं सांगितलं तसं हा 2 कॅटेगरीमध्ये असतो, एक जीवनगौरव आणि एक असतो तो इनोव्हेटर, यंग इनोव्हेटर. तर त्याच्यामध्ये हे 2 आहेत ते एका ह्याच्यामध्ये आहेत आणि जो नंदन निलकेनी यांना आहे तो सेकंड जीवनगौरवसाठी आहे. आणि नंदन निलकेनी जे की आधार कार्ड आणि देशातील कॅशलेस व्यवहारांच्या प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांनी. ते इन्फोसिसचे सहअध्यक्ष को फाउंडर आहेत, आपण पाहिलेलंच होतं मागच्या ह्याच्यामध्ये. आणि ते UIDAचे म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जे की आधार कार्डचं जे आहे त्याचे सुद्धा ते माजी चेअरमन होते. एवढं जस्ट तुम्हाला या याच्याविषयी माहीत पाहिजे. बघू पुढची न्यूज. चांद्रयान 2चे प्रक्षेपण एप्रिलमध्ये. चांद्रयान 2चे प्रक्षेपण आता कधी होणार आहे हे इस्रोने आता सांगितलेलं आहे.
हा, आणि आता चंद्रयान 2 आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे की चंद्रयान 1 कधी झालं. तर चंद्रयान 1 2008ला झालेलं होतं, जे की यशस्वी झालेलं होतं, आणि हे मोहीम करणारा भारत हा चौथा देश ठरलेला होता. आता ही चंद्रयान 2 जे आहे हे एप्रिलमध्ये होईल असं इस्रोने सांगितलेलं आहे. हा जो प्रोजेक्ट आहे तो 800 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी, म्हणजे 2008ला चंद्रयान 1 जे होतं ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं होतं. आणि आताचं जे चंद्रयान 2 आहे हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असून ऑर्बिटर, लँडर अँड रोव्हर यांचा समावेश आहे. लँडर रोव्हर म्हणजेच काय, तर तिथे लँड होणार, मग रोव्हर म्हणजे त्याला तिथून ते मूव्ह वगैरे करण्यासाठी जास्त त्याचा समावेश आहे याच्यामध्ये. आणि याची जी माहिती आहे ते अध्यक्ष कोण आहे, ते AK-सिवन यांनी दिलेली आहे. आणि प्रक्षेपणानंतर 35 ते 45 दिवसात ते चंद्रावर पोहोचणार आहे. 6 वेळा कक्षा बदलण्याची कार्यवाही केली जाईल. हे जस्ट त्याचे जे फीचर्स आहेत ते सांगितलेले आहेत. म्हणजे मग लँडर वापरून काय करणार आहे, रोवरने फिरून मग तो काय करेल. मग हे जे आहे चंद्रयान 2 ते चंद्राचा पृष्ठभाग, रचना, खनिजे, वातावरण, पाणी, बर्फ यांचा अभ्यास करणार आहे. आता इथं इस्रो आलेला आहे, इस्रोच्या रिलेटेड आहे. तर जेवढ्या जेवढ्या आपण इस्रोच्या न्यूज पाहिल्या त्या इथं रिवाईज करणं अपेक्षित आहे. बघू, जर शक्य झालं तर इस्रोचे जेवढे जेवढे आता 2018च्या रिलेटेड आणि येणाऱ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट अशा असतील त्याच्यावरती मी एक लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करेन. पण जस्ट आता इथे रिव्हिजन म्हणून, इस्रोची स्थापना कधी झाली तर 1969, 15 ऑगस्ट. हेडक्वार्टर बेंगलोरला आहे. इस्रोचा जो पहिला उपग्रह आहे त्याचं नाव आहे आर्यभट्ट, जो की तो सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला होता 1975ला. आणि तो सोव्हिएत रशियाने केलेला होता, सोव्हिएत संघाने केलेला होता. पण जो भारताच्या उपग्रहाने, भारताच्या लॉन्च व्हेकलने जो लॉन्च केला त्याचं पहिलं नाव होतं रोहिणी. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की GSAT-11, जो की भारताचा सर्वात अवजड उपग्रह आहे, पण तो युरोपियन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून लॉन्च केला गेलेला होता एरियन स्पेसद्वारे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं वजन 5854. तुम्ही आता एक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे, भारताचा GSAT-11 जो की सर्वात अवजड उपग्रह आहे तो दळणवळण उपग्रह आहे, तर तो भारताचा कितवा दळणवळण उपग्रह आहे. ओके, हे जस्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर GSAT-29 पाहिलेला होता, तो पण दळणवळण उपग्रह होता. त्यानंतर PSLV-C43चे प्रक्षेपण झालेलं होतं. 31 उपग्रह होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जे होतं ते हायसिस नावाचा आपला उपग्रह होता, बरोबर, जो हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग होता 380 kgचा, ज्याचं लाईफ टाईम 5 वर्षाचं होतं, जो की पर्यावरण, कृषी, वन, पाणी याचं व्यवस्थापन करण्यास मदत करणार होता. एवढं जस्ट आपण त्याच्याविषयी पाहिलेलं होतं. तुम्ही आता इस्रोचे सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल सुद्धा नमूद करून ठेवा, कारण विचारलं जातं की कोणतं वापरलं गेलं, GSLV MK3, D2, D3 अशा काइंड ऑफ. तर ते सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा. परत कुठून लॉन्च केला गेला हे सुद्धा असं एक चार्ट टाईप बनवलं तर ते खूपच भारी होईल. वन गो मध्ये तुम्हाला एक्झामला जायच्या आदल्या रात्री जरी तुम्ही ते बघितलं तर तुमच्या ती इमेज डोक्यामध्ये राहू शकते. आणि विज्ञान पॉईंटमध्ये याच्यावरती क्वेश्चन हा बनण्याचे चान्सेस आहेतच. इस्रोवरती एक क्वेश्चन बनूच शकतो. बघू पुढची न्यूज. गुरु गोविंद सिंगजी, गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान एक नाणे प्रक्षेपित करणार आहेत उद्या. तर त्याच्याविषयी न्यूज आहे, जस्ट वन लाईनर क्वेश्चनसाठी येऊ शकता म्हणून मी घेतलेले आहे. तर नवी दिल्लीत 7 लोक कल्याण मार्ग येथे गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त एक नाणे प्रकाशित केले जाणार आहे. शिखांचे 10वे गुरु आहेत गुरु गोविंद सिंग. हे त्यांचे शिकवण आणि मूल्यांच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणेचा स्रोत राहिलेले आहेत. ओके, हे जस्ट वन लाईनरसाठी आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. बघू पुढची न्यूज. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्घाटन. बघा, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत येथे उद्घाटन केलेलं आहे. याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं, कोणी उद्घाटन केलं, कुठे केलं. देशातल्या वाढत्या वायू प्रदूषणाची समस्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समावेशक कालबद्ध धोरण राबवण्यासाठी हे जे आहे ते राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्घाटन केलेलं आहे. मग याचं एम काय, वायू प्रदूषण रोखणे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या इम्पॉर्टंट अशी ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं ते अंमलात आणणे, त्यानंतर देशातल्या हवा गुणवत्ता सुधार नेटवर्कमध्ये वृद्धी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असणार आहे. ओके, कोणी केलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता हे हवेच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्हाला सांगितलेलं आहे की जे हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असतात, कार्बन डायऑक्साईड वगैरे, मग तुम्ही असे वायूंचे जे समीकरण आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. विज्ञानमध्येच हा क्वेश्चन होऊ शकतो तयार. बघू पुढे. विजय मल्ल्या अखेर फरार घोषित. विजय मल्ल्याला फरार घोषित केलेले आहे. त्याला
फॉगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर घोषित केलेलं आहे. ही न्यूज घेण्यामागे कारण आहे की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की इकॉनॉमिक ऑफेंडर, फॉगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर कोणत्या निकषावरती डिक्लेअर केला जातो, त्यामुळे जस्ट इन्क्लूड केलेलं आहे. मल्टीलायनर क्वेश्चन याच्यावरती बनू शकतो. तर अनेक बँकांचे सुमारे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज थकावून भारताबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या अखेर फरार घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याची जी संपत्ती आहे ती जप्त करण्याला आता मार्ग मोकळा झालेला आहे. ईडी आता तशी पावले उचलेल, सक्तवसुली संचालनालय. आणि नव्या कायद्याअंतर्गत फरार घोषित करण्यात आलेला मल्ल्या हा पहिलाच उद्योगपती ठरलेला आहे. हे पण तुम्हाला जे वाक्य लक्षात ठेवायचं आहे, मल्टीलायनरमध्ये नक्कीच हे येईल, पहिला आहे, दुसरा आहे, दाबला येऊ शकतं इथे. आपण बघू की तो फॉगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर कशाच्या बेसिसवरती ठरवला जातो. तर तो जो आहे ते 100 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा करणारा पाहिजे. म्हणजे बघा, 100 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा करणारे या कायद्याच्या कक्षेमध्ये येतात. आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेला, बरोबर. फरार घोषित करणं म्हणजे तो पळून गेलेला आहे. कारवाई होईल या भीतीने तो भारतात येण्यास नकार दिला. आणि हे जे आहे ते 3 लक्षात ठेवा. आणि विजय मल्ल्या हा पहिला आहे हे लक्षात ठेवा, कारण मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये येऊ शकतं की विजय मल्ल्याला असं असं फरार घोषित केलेला आहे, तर त्या ह्याच्यामध्ये फॉगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडरमध्ये खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारे तो डिक्लेअर केला जातो. तर हे जे आहे, मग तपास एजन्सी जे असतात त्यांनी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 अंतर्गत स्पेशल न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल करावा लागतो, ज्यात मालमत्ता जप्त केल्या जाणाऱ्या मालमत्तेचा पूर्ण तपशील आणि त्या फरारी व्यक्तीची पूर्ण इन्फॉर्मेशन द्यावी लागते. हे पण लक्षात ठेवा, मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. इस्रोच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय? आपण दर वेळेला ज्यावेळेला इस्रोचं येते न्यूज त्यावेळेला आपण इस्रोच्या पहिल्या उपग्रहाचे नाव सांगतो. आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. मित्रांनो, हे जर लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.